नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाविस्तार AI ॲपबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले हे एक ॲप्लिकेशन महाराष्ट्र शासनाद्वारा बनवण्यात आलेलं आहे आणि हे फ्रीमध्ये शेतकरी हे वापरू शकतात आणि याचा खूप सारा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर हे ॲप्लिकेशन वापरायचे कसे, यामध्ये अकाउंट कसे बनवायचे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हीही या ॲप्लिकेशनबद्दल सोशल मीडिया किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून ऐकले असेल, की महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्या आणि वापरण्यास सुरुवात करा. महाविस्तार AI ॲप्लिकेशन आहे काय? सर्वप्रथम आपण याची माहिती घेऊ. महाविस्तार AI ॲप जे आहे ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा एक उपक्रम आहे. यामध्ये ते शेतकऱ्यांचा स्मार्ट डिजिटल मित्र आहे. यामध्ये AI चॅटबॉट आहे, म्हणजे तुम्ही AIला प्रश्न विचारू शकता आणि चॅटबॉट ते तुम्हाला उत्तरं देईल. फोटोवरून तुम्ही रोगाचं निदान करू शकता आणि तुम्हाला त्यावर कोणतं औषध फवारायचं आहे किंवा कोणतं खत वापरायचं आहे याबद्दलची माहिती आणि सल्ला तुम्हाला दिला जाईल. यामध्ये हवामान अंदाज दिला जातो. यामध्ये तुम्हाला सर्व पिकांचे बाजारभावाची ताजी माहिती दिली जाते आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांची, तसेच तुम्हाला सबसिडी किती मिळणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, या सर्व बाबींची माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये पूर्णपणे फ्रीमध्ये दिलेली असते. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे महाविस्तार AI ॲप आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. चला तर मग पाहूया की हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून कसे वापरायचे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि प्ले स्टोअरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे महाविस्तार AI. या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन पाहायला मिळतील. शेतकरी आयडी आणि मोबाईल क्रमांक. जर तुमच्याकडे शेतकरी आयडी असेल तर आपल्याला शेतकरी आयडी प्रविष्ट करून लॉग इन करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे शेतकरी आयडी नसेल तर मोबाईल क्रमांकावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला नोंदणीसाठी येथे क्लिक करा. यावरती क्लिक करून तुमचं सर्वप्रथम अकाउंट बनवून घ्यायचं आहे. अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचा आहे आणि तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या मोबाईलद्वारा OTPने लॉग इन करू शकता. आता आपण यामध्ये शेतकरी आयडी टाकून लॉग इन करणार आहोत. शेतकरी आयडी टाकून तुमच्या शेतकरी आयडी काढत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं परमिशन विचारेल. याला व्हाईल युजिंग द ॲप, याला तुम्हाला परमिशन द्यायची आहे. व्हाईल युजिंग द ॲप अशी 2-3 वेळेस अलाव करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं संमती मागितली जाईल. महाविस्तार AI साठी संमती. तुम्हाला हे सर्व वाचून मान्य आहे यावरती क्लिक करायचं आहे. हे सर्व वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला मान्य आहे यावरती क्लिक करायचं आहे. मान्य आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर याचा इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. पीक सल्ला पाहायला मिळेल, SOP आहे, मृदा आरोग्य पत्रिका आहे, खत मात्रा गणक आहे, हवामानात अनुकूल शेती पद्धती आहे, कीड व रोग आहे, बाजारभाव आहे, DBT आहे, गोदाम आहे. इथं शेतकऱ्याचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुमच्या लोकेशनचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर SOP यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं SOP ऑप्शन पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला पीक निवडायचं आहे. तुम्हाला कुठलं पीक तुम्ही लावलेलं आहे किंवा घेणार आहात ते पीक तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे. समजा आपण ऊस हे पीक जर निवडलं, ऊस पीक निवडल्यानंतर त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागते, पूर्व मशागत, बेण्याची योग्य लागवड, योग्य निवड, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन हे कसं करायचं याची संपूर्ण माहिती, तोडणी, वाहतूक हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्व मशागतमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, किती प्रमाणामध्ये काय काय नांगरट करायची आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. अशाच तुम्हाला पीक सल्ला, मृदा आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता की यामध्ये तुम्हाला कोणतं पीक निवडायचं आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कीड व रोग यावरती क्लिक केल्यानंतर समजा तुम्ही एखादं पीक सिलेक्ट केलं, त्यावरती कुठला कीड किंवा रोग येतो त्याची माहिती दिलेली आहे आणि तो जर रोग पडला किंवा कीड पडली तर त्यासाठी लक्षणे काय असतात आणि प्रतिबंधात्मक उपाय काय असतात, नियंत्रण उपाय काय असतात, या संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये कीड व नियंत्रण यामध्ये पाहायला मिळेल. कीड व रोग यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा, इथं AI चॅटबॉट दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर AI चॅटबॉट त्याचे उत्तर देईल. समजा तुम्ही AI चॅटबॉटवरती क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला भाषा निवडायची आहे मराठी. इथं तुमचा प्रश्न विचारायचा आहे. समजा तुम्हाला आजचा सोयाबीनचा भाव पाहायचा आहे, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता की आजचा सोयाबीनचा भाव काय आहे.
चॅटबॉटला प्रश्न विचारल्यानंतर चॅटबॉट तुम्हाला रिप्लाय देईल. सोयाबीनचा भाव पाहिजे ते तुम्ही इथं बाजारभावासाठी ती नाव इथं टाका. तर आपल्याला समजा कुठल्या जिल्ह्याचा भाव पाहायचा आहे तो जिल्हा टाका. मी समजा इथं पुणे टाकतो. तर इथं पहा पुणे बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाचा बाजारभाव उपलब्ध नाही. मात्र त्यांनी हरभरा, त्यानंतर मूग, त्यानंतर यांचे भाव दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला अन्य बाजारपेठेमधील सोयाबीनचा भाव तपासायचा असेल तर जवळच्या बाजारभावाची माहिती हवी आहे का असं विचारलं आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही बाजारभाव पाहू शकता. त्यानंतर तुम्ही इथं कृषी अवजारे सेवा केंद्रामध्ये तुमच्या जवळ कुठली कुठली कृषी अवजारे सेवा केंद्र आहेत हेही पाहू शकता. त्यांचं नाव पाहू शकता, त्यांचा मोबाईल क्रमांक पाहू शकता आणि इथून तुम्ही माहिती घेऊ शकता की त्यांच्याकडे कोणती कोणती कृषी अवजारे उपलब्ध आहेत. तर तुम्हाला इथं तुमच्या प्रोफाईलवरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता खर्च गणक, यामध्ये तुम्हाला तुमचं जे पीक लावलेलं आहे त्या पिकाचा पूर्ण खर्च तुम्ही इथं लिहून ठेवू शकता. म्हणजे एखादं पीक समजा आपण पीक जर निवडलं, यामध्ये समजा ऊस पीक आपण निवडलं, तर ऊस पिकासाठी आतापर्यंत झालेला तुमचा खर्च आणि उत्पन्न हे तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. यामध्ये पहा नवीन व्यवहार जोडा, यामध्ये क्लिक केल्यानंतर ऊस पीक निवडलेलं आहे. यामध्ये नवीन व्यवहार जोडा, यामध्ये खर्च याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बाब निवडायची आहे. खर्च कधी केला, खर्चाची तारीख निवडायची आहे. खर्च कशासाठी केला, समजा आपण बियाणं आणलं, बियाणं म्हणजे ऊसाचं बेण आणलं, याच्यासाठी तुम्हाला किती खर्च आला हे तुम्हाला इथं खाली किंमतमध्ये नमूद करायचं आहे. समजा 3000 रुपये आपले बियाण्यासाठी गेलेले आहेत. ऊसाच्या बियाण्यासाठी 3000 रुपये आपण इथं खर्च नमूद केलेला आहे. अशाच प्रकारे जर समजा तुम्ही त्यानंतर खत टाकलं ऊसासाठी, तर त्याचा खर्च तुम्हाला नमूद करायचा आहे. इथं खर्चामध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला रासायनिक खते निवडायचं आहे. रासायनिक खतेमध्ये तुम्ही कोणकोणती खते दिली किंवा खतासाठी किती खर्च आला हे तुम्हाला इथून निवडता येईल. यामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. तुम्ही ज्या घटकासाठी खर्च केलेला आहे तो घटक तुम्हाला इथं निवडायचा आहे. समजा वीज बिल किंवा सेंद्रिय खत टाकलं, कीटकनाशक आणलं, मजुरी दिली, हे तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर खर्चाची तारीख तुम्हाला खाली नमूद करायची आहे की खर्च कोणत्या तारखेला केलेला आहे तुम्ही. खर्चाची तारीख सिलेक्ट करून तिथं खर्च किती झालेला आहे हे टाकून द्या. आपण रासायनिक खतासाठी 5000 रुपये खर्च आला आणि एक दिनांक सिलेक्ट केलेला आहे आणि सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत झालेला एकूण खर्च यामध्ये लिहून ठेवू शकता आणि तुमचं उत्पन्न आल्यानंतर हे उत्पन्नामध्ये नोंद करू शकता. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्या पिकासाठी आपल्याला किती नफा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने खर्च आणि उत्पन्न याचा लेखाजोखा हे फ्रीमध्ये यामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे असं महत्त्वपूर्ण असं महाविस्तार AI ॲप आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. या एका ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही त्याची संपूर्ण माहिती पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.